तर कस काय मंडळी, मी निघालोय रानात. पप्पा गेल ते पुढं, मी आलतो थाळी उघडाय पाणी घ्यायला. मी रानात गाडी तर असली डेंजर चालवतो, काही सांगायच नको. ऑफ रायडिंग करायला माझा काय नादच नाही करायचा. नाद करा नाही तर नाक करू, पण आपली मोटर काय फोनवरच चालू होती. एका फोनवर चालू आणि एका फोनवर बंद. पण लाईट गेल्या आल्यावर इतकी नको नको करती, काय सांगायच नको. नुसती फोन करती. पोरं म्हणतात कोणाचा फोन येतो एवढ्यातला. पप्पांना विचारायचं होतं पुण्याला जाऊ का नको जाऊ. मला तर लई भीती वाटत होती, पण म्हणलं काय विचारूनच घेऊ आता. एकतर हा म्हणत्यान नाही तर ठोके टाकत्यान, काहीतरी एक होईनच. पप्पा तर म्हणले होते जा, पण म्हणले अक्कांना विचारून जा आधी. मग काय अक्कांना विचारायसाठी डायरेक्ट आलतो हॉटेलवर. आपण काय नुसती लाडी गुडी लावत होतो. म्हणलं जाऊ दे ना अक्का. म्हणले ठीक आहे जा. तू नाही, तू नसल्या आमची चालली होती बाचाबाची, तर अभिजित पण येऊन पोहोचला होता. मग काय म्हणलं निस्ता दिंगा नाही आज. बायपासला येस्तवर दोघांची बडबडच चालली होती. मी घेतलं होतं झोपून, बघतो तर काय उठल्यावर डायरेक्ट पोहोचलो होतो बायपासला. तिथं उतरलो आपण चंदनगरच्या स्टॉपला. तिथून आपण चालत चालत निघालो होतो सिस्टीम बघायला. म्हणलं बघावा कोणाचा किती आवाज निघतोय. गेल्या गेल्या हनुमान व्यायाम ट्रस्टची बघत होतो सिस्टीम. मग म्हणलं चला पुढं. त्याच्याच समोर सोनाई मार्क मित्रमंडळाची सिस्टीम चालू होती. त्याचा काय मस्तच आवाज येत होता. तिथून आम्ही चालत चालत डायरेक्ट आलो स्नॅप काढायला या मुकुटवाल्या सिस्टीमपाशी. सिस्टीमचं नाव तर नव्हतं माहीत, पण त्या मुकुटातून निघत होता दूर. भारीच वाटत होतं. हा ब्लॉग तर मोठा होणार आहे, तर आपण भेटू पुढच्या पार्टमध्ये. चला बाय. तर कस काय मंडळी, हा आहे ब्लॉगचा पार्ट 2. आम्ही आलतो चंदननगरला सिस्टीम बघायला, पण ह्या ढोल पथकाच्या आवाजापुढं सिस्टीम काहीच नाही. हे सगळं गणपती विसर्जनाला चालले होते आणि आपल्याला तर काय लाईव्ह चालू करायचं होतं. पण डोक्यात विचार आला कोण बघन का नाही. तिथून पुढं आल्यावर परत त्या सिस्टीम पाशी आलो, पण यांचं काय स्नॅप टाकायचं येड जाईना. म्हणलं घ्या टाकून आता स्नॅप. पण काय मग, पण आपल्याला स्नॅपचं सोडून नाचायचं पडलेलं होतं. तिथून पुढं आल्यावरती आपण गणपती बाप्पा आणि मारुती राया यांची अशी एकत्र मूर्ती बघितली. खूप आवडली आपल्याला. कोणती सिस्टीम आवडू नाही तर नाही आवडू, पण यांचं तर काय काहीतरी वेगळंच होतं. अख्ख्या सिस्टीम पुढं कापूर पेटवले होते. तर चला मग तुम्हाला आवाज ऐकवतो. चंदननगरचा सिस्टीम बघून झाल्यावर आम्ही डायरेक्ट आलो रामवाडीपाशी. तिथून डायरेक्ट बसलो मेट्रोमध्ये. प्रणवने लावलं फोन चार्जिंगला आणि आम्ही निघालो होतो मनपाला. तिथून डायरेक्ट जायचं होतं आपल्याला दगडूशेठला. मग काय मेट्रोतून खाली आल्यावर डायरेक्ट केलं तिकीट स्कॅन आणि डायरेक्ट निघालो आपल्या गणपती बाप्पाकडं. 7वा दिवस होता, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती, पण शनिवार रविवारपेक्षा तर कमीच होती. गावातले कार्यकर्ते लाईनीला लागले आणि काय बिन पाऊल चालताच ढकलत ढकलत पोहोचले गणपती बाप्पापाशी. पण आम्हाला काय लाईनीला लागता आलं नाही. मग आम्ही बाहेरून निघालो होतो दर्शन घ्यायला. एवढ्या लांब येऊन यांनी बाहेरूनच दर्शन घ्यायला लावलं. जाऊ दे आता, म्हणलं गणपती बाप्पा मोरया. तिथून सगळे गणपती केलेच, पण खास आवडलं ते निंबाळकर तालीम मंडळाने आयोजित केलेले हे कार्यक्रम. सीमा सोडल्या तरी या संभाजीचा आत्मा आपल्या वंदनीय स्वराज्याच्या सीमा कधीच ओलांडणार नाही. कारण तुमच्या या शंभूबळाच्या वागण्यात तुमचेच संस्कार, मनात आबासाहेबांचे विचार आणि कृतीत बुलंद निर्धार जिवंत आहे. तिथून आल्या आपल्याला भेटले ते वेदांत भुजबळ आणि बाळराज फरतडे. वेदांत तर भेटत असतो मध्ये आधी, पण बाळराज डायरेक्ट 4 वर्षांनी भेटलाय आपल्याला. त्याच्यामुळं म्हणलं आता काहीतरी झालंच पाहिजे. काय होऊ नाही तर नाही होऊ. आम्ही बिन लाईटीच्या बसमध्ये डायरेक्ट 3 वाजता पोहोचलो डायरेक्ट गावात. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय.